नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मध्ये मी मेधा त्यांचं डॉक्टर सून या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. परवा मंडळी मजा झाली. माझी एक मैत्रीण होती, आम्ही खूप वर्ष तिला बघतोय, खूप बारीक होती ती आणि काही वर्षांचा गॅप पडला आणि अचानक ती समोर आली तर मी तिला ओळखलंच नाही. मी शॉकच झाले, कारण इतकी बारीक असणारी माझी मैत्रीण अचानक इतकी जाड झालेली होती. मला कळेना नेमकं काय झालंय. मग मी विचारलं तिला, अगं तुझ्यात एवढा प्रचंड बदल झाला कशानं? तर तिनं खूप चेहरा पाडला आणि मला सांगितलं मला थायरॉइड आहे. मंडळी, आज आपण याच विषयी बोलणार आहोत. नेमकं हा थायरॉइड डिसीज काय आहे आणि कोणाला होऊ शकतो, यातून आपण बाहेर कसे पडू शकतो, किंवा जर हा आजार कंट्रोल करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, या सगळ्या विषयीची माहिती आज आपण या कार्यक्रमामधून घेणार आहोत. आणि आपल्याला आज मार्गदर्शन करायला आलेले आहेत डॉक्टर अनिकेत कुंभोजकर. मंडळी, तुम्हाला आठवत असेल, बाल अंतःस्रावी ग्रंथी तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ म्हणून आपण यापूर्वीही त्यांच्याकडून लहान मुलांच्या थायरॉइड बद्दल ऐकलेलं होतं. पण आज आपण इन जनरल जेव्हा मोठ्या व्यक्तींमध्ये हा थायरॉइड दिसून येतो तर त्याविषयी बोलणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. या कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनापासून पुन्हा एकदा मी स्वागत करते. सर, मी सुरुवातीला म्हटलं तसं थायरॉइड विषय ऐकतो आणि एकदम शॉक होतो आणि हा एक बहुतेक परिणाम आपल्या नजरेसमोर येतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं. पण थायरॉइडचे आणखी असे बरेच परिणाम त्या व्यक्तीच्या शरीरावर होत असतात. पण हे सगळं समजून घेण्याआधी आपण ऐकूया थायरॉइड ग्रंथी म्हणजे नेमकं काय, प्रत्येकाच्या शरीरात त्या असतात तर त्याचं काय काम असतं. त्यासाठी आपण पहिल्यांदा बघूया की थायरॉइड ग्रंथी म्हणजे काय. जसं आपल्या शरीरात वेगवेगळे अवयव आहेत, किडनी आहे, लिव्हर आहे, त्याच पद्धतीनं थायरॉइड हा एक महत्वाचा अवयव आपल्या शरीरात आहे, जो मानेच्या मधोमध भागी असतो आणि त्यातून काही महत्वाचे घटक तयार होतात. त्याला आपण T3 T4 किंवा थायरॉइड हॉर्मोन्स असं म्हणतो. आणि ह्या थायरॉइड हॉर्मोनचं प्रोडक्शन करणं हेच या ग्रंथीचं काम आहे. आणि या ग्रंथीच्या या थायरॉइड हॉर्मोन्समुळे वेगवेगळ्या जन्मापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत त्याचं कार्य हे वेगवेगळ्या फेजमध्ये, आयुष्याच्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं होत असतं. ओके, नेमकं काय काम असतं? म्हणजे तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या फेजमध्ये तिचं वेगळं वेगळं काम असतं. लहानपणी त्याचं काय काम असतं किंवा या फेजेसमध्ये वेगवेगळ्या ते काय काय काम करतं? जसं आपण आपल्या शरीराची चयापचय क्रिया म्हणतो, म्हणजे आपण आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम बेसिकली. सो प्रत्येक पेशी ही तिची प्रक्रिया प्रोसेस, जसं आपलं शरीर ही मोठी फॅक्टरी आहे लक्षात घ्या, आणि ह्या फॅक्टरीमध्ये छोटे छोटे यंत्र आहेत. ही जी छोटी छोटी यंत्र आहेत त्यांना एनर्जी मिळणं किंवा त्यांचं कार्य हे सुसंगतपणे चालणं, ह्याचं हे कोऑर्डिनेटर आपल्याला थायरॉइड हॉर्मोन म्हणता येईल. म्हणजे जसं गाडी आहे आणि गाडीत पेट्रोल आहे, म्हणजे गाडी जरी नवीन असली आणि पेट्रोलच संपलं तर गाडी चालू शकत नाही, त्या पद्धतीनं ह्या सगळ्या यंत्रांचं कोऑर्डिनेशन करणं आणि त्यांना इंधन पुरवणं हे ह्या हॉर्मोन्सचं काम आहे. ओके, आता हे थायरॉइड हार्मोन जे शरीरात तयार होतात तर त्याच्यासाठी कोणते घटक आवश्यक असतात आपल्या शरीरामध्ये? थायरॉइड हॉर्मोन हे बेसिकली आयोडीन, तुम्ही ऐकलं असेल, आयोडीन हा बेसिक त्याचा स्ट्रक्चरचा एक पार्ट आहे. सो T3 T4 म्हणजे बेसिकली ट्रायआयोडो आणि टेट्राआयोडो थायरोनिन. सो 3 आयोडीन मॉलिक्युल्स मिळून T3 तयार होतो आणि 4 आयोडीन मॉलिक्युल्स मिळून T4 तयार होतो. सो बेसिकली आपल्या डाएटमध्ये आयोडीन हे फार जास्त अन्नपदार्थामध्ये आढळत नाही, हे लक्षात घ्या. मोस्ट कॉमन सोर्स ऑफ आयोडीन इन अवर डाएट इज वॉटर. जे पाणी आपण पितो, पाण्यामध्ये जसे वेगवेगळे खनिज असतात, मिनरल्स असतात, त्यामध्ये एक आयोडीन हा एक महत्वाचा भाग असतो. तर आयोडीन हे पाण्यात शक्यतो बऱ्यापैकी ठिकाणी असतं, पण जे हिली एरियाज असतात, जसे हिमालयाज किंवा जिथं जास्त उंच प्रदेश आहेत, तिथं हे आयोडीन पाण्यामध्ये फार कमी असतं. कारण आयोडीन बेसिकली ज्यावेळी पाणी उंचीवरून खाली वाहत येतं त्यावेळी जे वाहत येतं त्यामध्ये जे जे वेगवेगळे घटक पाण्यात मिक्स होतात त्यामध्ये हे सगळे मिनरल्स ऍड होत असतात. आणि त्यामुळं आपल्याला एन्श्युअर नसतं की प्रत्येक वेळी आपण पाणी पितो त्यात आयोडीन आहे किंवा नाही. यासाठी मग भारत सरकारने किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटनी जगाच्या पाठीवर WHO हा नियम केलाय की जे सॉल्ट आपण वापरतो ते आयोडाइज्ड करतो. हा एक फोर्टिफिकेशनचा प्रकार आहे. म्हणजे फूड फोर्टिफिकेशनच्या अंतर्गत भरपूर योजना आहेत आणि त्यामध्ये भारत सरकारने पण ही कंपल्शन केलेलं आहे की जे काही कमर्शियल सॉल्ट आपल्याला मिळतं त्यामध्ये 15 ppm एवढं हे कंपल्सरी आयोडीन हे त्या सॉल्टमध्ये असलंच पाहिजे, जेणेकरून नॉर्मल सगळ्या जनतेला आयोडीनची कमतरता भासू नये. आता आपण तर सपाट भागामध्ये आहोत, पण इथे आपल्याला पाणी जे मिळतं तर त्यातून आपल्याला आयोडीन किती मिळतंय हे आपल्याला माहिती नसतं. मग त्यासाठी आपल्याकडे जे घरोघरी प्युरिफिकेशन प्लांट आहेत तर त्या प्लांटमधनं आपल्याला आयोडीन किती मिळतंय
किंवा ते किती योग्य प्रमाणात मिळते की नाही ते आपण तपासून घेणं गरजेचं आहे. कारण तुम्ही सांगताय त्याप्रमाणे जर ते योग्य प्रमाणात मिळत नसेल किंवा काही ठिकाणी जे आपण मीठ सांगितलं तर ते सुद्धा आयोडाइज्ड घेतलं जात नसेल तर नक्कीच हा पुढे जाऊन थायरॉइड प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल? हां, तर रिसेंटली आपण बघतोय आरओ सिस्टीम किंवा रिव्हर्स ऑस्मोसिस हे फार प्रिव्हॅलंट म्हणजे सगळेजण वापरतात. पण हे लक्षात घ्या, त्यामध्ये प्युरिफिकेशन हे 100% होतंय. त्यामधले आपण रोगजंतू किंवा जे नको घटक आहेत ते काढतोय, पण जे नको घटक आहेत त्याच्याबरोबर जे पाहिजे घटक आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी पूर्णच प्युरिफाय केले जातात. त्यासाठी ज्यावेळी आपण आरओ सिस्टीम कुठल्याही कंपनीची जी बसवतो त्याच्यामध्ये त्याचं pH आणि TDS हे रेग्युलरली चेक करणं आवश्यक आहे. फार कमी TDS असणं हे सुद्धा आरोग्याला चांगलं नाही आणि फार जास्त TDS असणं हे सुद्धा चांगलं नाही. तसंच pHच्या बाबतीत फार न्यूट्रल, फार अल्कलाईन pH हा सुद्धा शरीराला चांगला नाही आणि फार ॲसिडिक pH पाण्याचा हा सुद्धा चांगला नाही. किती असावा तो साधारण? pH हा साधारण 7.35 to 7.45च्या आसपास हा मेंटेन असला तर इट इज ओके फॉर. ओके. आणि दुसरं सॉल्टचं तुम्ही मला बोलला की भरपूर लोक आजकाल शिंदेलोन किंवा क्रॉक सॉल्ट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट आता आलेले आहेत, तुम्ही ऐकत असाल. तर हे सगळे या गोष्टी जरी असल्या तरी प्रॉब्लेम असा आहे की त्या रॉक सॉल्टमध्ये किंवा त्याच्यामध्ये आयोडीन हे एक्सेस क्वांटिटीमध्ये पण असू शकतं. ओके. आणि एक्सेस इज ऑल्सो नॉट गुड फॉर हेल्थ. फार जास्त आयोडीन पण शरीरात जाणं हे थायरॉइड ग्रंथीसाठी चांगलं नसतं. अच्छा, म्हणजे योग्य प्रमाणात पाहिजे. त्यामुळं आपण मीठ जे वापरतो तर ते आयोडीन युक्त असणं हे महत्वाचं आहे. हा सगळ्यात एक चांगलं सोल्युशन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता सर्वसामान्यपणे सगळ्यांनाच काही हा आजार होतो असं नाही, तर नेमका काय दोष निर्माण झाला की या ग्रंथींमध्ये दोष निर्माण होतो? सो बेसिकली थायरॉइड ग्रंथीचं हे काम कमी असणं शरीरात किंवा ते जास्त असणं, हे दोन मुख्य प्रकारचे. तसे थायरॉइडचे जवळपास 1000 वेगवेगळे प्रकारचे आजार आहेत, पण जे मोस्ट कॉमन किंवा सगळ्यात कॉमन आपण जे बघतो त्यामध्ये दोनच प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये आपण हायपोथायरॉइडिझम म्हणजे कमी काम असणं थायरॉइडचं आणि हायपर थायरॉइडिझम म्हणजे थायरॉइडचं काम अति जास्त गरज नसताना होणं. तर बेसिकली हायपो आणि हायपर थायरॉइडिझम हे एकाच आजाराचे स्पेक्ट्रम म्हणता येईल. आणि त्यामध्ये मोस्ट कॉमन म्हणजे सगळ्यात कॉमन कॉज हे ऑटो इम्युनिटी आहे. ऑटो इम्युनिटी. सो ऑटो इम्युनिटी म्हणजे काय, आपल्याच प्रतिकारशक्तीच्या पेशी या थायरॉइडच्या अगेन्स्ट काम करतात आणि त्यामुळे हे उद्भवतं. आता हे ह्यांचा बॅलन्स गेला म्हणजे हे दोष निर्माण झाले तर त्याच्यामुळे नेमक्या कोणत्या प्रकारचे आजार उद्भवतात मग? सो बेसिकली ज्यावेळी थायरॉइडचं काही डिस्टर्बन्स असेल कामामध्ये तर पेशंटला साधारण वजन अति जास्त होणं किंवा वजन अति कमी होणं, सारखी चिडचिड होणं, हायपरचे मी पहिलं लक्षण सांगतो हायपर थायरॉइडिझम. त्याच्यामध्ये अचानक वेट लॉस होतं, फार जास्त भूक लागायला लागते, डबल खाऊन सुद्धा वजन हे कमीच होत राहतं, जास्त युरिनला जावं लागतं, जास्त तहान लागते, गरमी बिलकुल सहन होत नाही, म्हणजे त्या व्यक्तीला पुन्हा थोडंसं जरी चाललं तरी धाप लागणं, छातीमध्ये दुखणं, डोकं दुखणं आणि त्याच्याबरोबर असोसिएटेड काही आय सिम्पटम्स असतात, म्हणजे डोळ्याची लक्षणं असतात. कारण थायरॉइड आणि डोळे हे एकमेकाशी निगडीत आहे. डोळ्यांमध्ये सूज येणं, डोळे जास्त प्रॉमिनंट दिसणं आणि डोळ्यांच्या मागच्या बाजूस सूज येणं, ह्या सगळ्या गोष्टी हायपर थायरॉइडिझम मध्ये होतात. हायपोथायरॉइडिझम मध्ये बेसिकली स्लगिशनेस म्हणजे थकवा येणं, बेझल मेटाबॉलिक रेट कमी होतो, त्यामुळं खाल्लेलं पचत नाही, पोट साफ न होणं, पायावर सूज येणं, डोळ्याच्या भोवती सूज येणं आणि फार जास्त दिवस जर हे असंच राहिलं तर मग कधी कधी किडनीवर पण त्याचा परिणाम होऊ शकतो जर ते निदान लवकर झालं नाही तर. बरोबर. मंडळी, हे सगळं तर आपण बघितलं. या संबंधी आणखी सुद्धा मी बरेच प्रश्न विचारणार आहे. एक ब्रेक घेतोय आणि मग आपण पुढे जातो. 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. तर मंडळी, 90.4 ग्रीन FM वरच्या डॉक्टर्स रूम कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अनिकेत कुंभोजकर आणि आज आपण बघतोय थायरॉइड डिसीज विषयी. कारण सर आहेत बाल अंतस्रावी ग्रंथी तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ, पण इन जनरल जेव्हा आपण थायरॉइडचा विचार करतो तर त्याबद्दल सुद्धा ते खूप उत्तम पद्धतीनं ट्रीटमेंट देऊ शकतात. सर, आपण बऱ्याच गोष्टी तरी बघितल्या, पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला थायरॉइड डिसीज झालाय असं लक्षात यायला हवं, म्हणजे काहीतरी लक्षणं दिसली पाहिजेत. त्यावेळेला काय लक्षणं दिसतात? म्हणजे जसं आता आपण डिस्कस केलं की हायपरथायरॉइडिझमची लक्षणं ही एकदम ऑपोजिट आहेत आणि हायपोथायरॉइडिझम हे मोस्ट कॉमन आहे, ज्याच्यामध्ये थकवा येणं, पायावर सूज येणं, चेहऱ्यावर सूज येणं. भरपूर वेळी जे यंग कपल्स असतात किंवा यंग मॅरिड वुमन असतात त्यांना गर्भ न राहणं
हे सुद्धा थायरॉइडचं एक लक्षण असू शकतं. अच्छा. किंवा जरी गर्भ राहिला तरी ते लवकर अबॉर्शन वगैरे होणं, ओके. हे सुद्धा एक थायरॉइडचं अनडायग्नोस्ड हायपोथायरॉइडिझमचं लक्षण असू शकतं. अच्छा. ही लक्षणं दिसेपर्यंत माणसाला लक्षातच येत नसेल की थायरॉइड आहे आपल्याला. पण हा जो दोष आहे, थायरॉइडचा आजार आहे, तो कोणकोणत्या वयोगटात जास्त दिसतो? थायरॉइडचे आजार हे सगळ्या वयोगटात दिसतात. बरं. किंबहुना नवजात अर्भकामध्ये सुद्धा थायरॉइडचा आजार असतो. त्याला आम्ही कंजेनायटल हायपोथायरॉइडिझम म्हणतो. ओके. म्हणजे जन्मजात बेसिकली त्यांची थायरॉइड ग्रंथी ही तयार झालेली नसते किंवा कमी काम करत असते, किंवा मदर टू फिटस प्रॉब्लेम, म्हणजे जर आईला प्रेग्नन्सीमध्ये थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल तर हे जे थायरॉइडचे अँटीबॉडीज असतात ते प्लासेंटा क्रॉस करून बेबीपर्यंत पोहोचतात. आणि त्यामुळं मदर जर हायपोथायरॉइड असेल तर बेबीचं थायरॉइडचं प्रॉब्लेम असणं हे उद्भवू शकतं. त्यानंतर साधारण महत्त्वाचं काय आहे की हे जे जन्मजात किंवा पहिले 2-3 वर्ष हे मध्ये हे डिटेक्ट लवकर होणं आवश्यक आहे, कारण मेंदूच्या विकासासाठी त्यावेळी थायरॉइडची आवश्यकता असते. आणि त्यानंतरच्या फेजमध्ये साधारण 3-4 वर्षानंतर जोपर्यंत पौगंडावस्था येत नाही तोपर्यंत जर थायरॉइड उद्भवला तर त्याचं लक्षण असतं की उंची वाढत नाही. आणि बाकी सगळे कॉमन जे सिम्पटम्स आहेत ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. आणि पौगंडावस्था लवकर न येणं किंवा पौगंडावस्था उशिरा येणं, मुलींमध्ये पाळी अनियमित होणं, ही सुद्धा थायरॉइड हॉर्मोनची लक्षणं त्या किशोरवयीन मुलींमध्ये दिसू शकतात. अच्छा. आता थायरॉइड ग्रंथीचा मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी नेमका काय संबंध असतो? तर हे लक्षात घ्या की एक बेसिक आपण जर एक्झाम्पल घेतलं तर ह्युमन बिईंग आणि ॲनिमल्समध्ये काय फरक आहे. तर ज्यावेळी एखाद्या म्हशीला बाळ होतं ते बाळ झाल्या चालायला लागतं. तुम्ही बघितलंच? हो हो, बरोबर. म्हणजे कुठल्याही प्राण्यांमध्ये आपण बघतो हे की म्हणजे त्याचं ग्रॉस मोटर पॉवर ही ॲनिमल्सच्या बेबीजमध्ये फार फर्म असते. पण तेच तुम्ही ह्युमन बिईंग, आपल्या माणसांचं मुलं बाळ जन्माला आल्याला 7-8 महिने किंवा वर्षापर्यंत सुद्धा हा कालावधी वाढू शकतो, करू शकत नाही. म्हणजे ते बेबी फार प्रायमरी स्टेजमध्ये असतं. तर हा फरक का आहे? कारण माणसाचा मेंदूचा विकास हा पोटात असताना जेवढा होतो त्याच्यापेक्षा भरपूर पटीनं जास्त हा जन्माला आल्यानंतर होतो. अच्छा. असं म्हणता येईल की 20% मेंदूचा विकास हा बाळ पोटात असताना झालेला असतो. आणि बाळ ज्यावेळी बाहेर येतं त्यानंतर उरलेला 80% जवळपास 3 वर्षापर्यंत होतं. आणि ह्या 3 वर्षाच्या फेजमध्ये जे न्यूरॉन्स असतात त्यांची डेव्हलपमेंट ही थायरॉइड डिपेंडेंट आहे. अच्छा. म्हणजे थायरॉइड जर कमी पडलं तर हे न्यूरॉन्स प्रॉपर चॅनलाइज होणार नाहीत, त्यांचं कनेक्शन एकमेकांशी सेट होणार नाही आणि हे बाळ कायमचं मतिमंद होऊ शकतं. बरोबर. आता आपण लहान मुलांच्या मेंदूच्या विकासामध्ये थायरॉइड ग्रंथीचा कसा संबंध आहे तर बघितलं, पण पौगंडावस्थेमध्ये सुद्धा त्यांचा संबंध असतो. आता तुम्ही काही प्रमाणात सांगितलंच की मुलींमध्ये स्पेशली त्यांची MC उशिरा येणं किंवा उंचीच्या वाढीमध्ये थोडा फरक पडणं, आणखी काही संबंध येतो त्याच्या या ग्रंथीचा? बेसिकली हे लक्षात घ्या की मुलांची वाढ जी असते ती फास्टेस्ट 2 फेजमध्ये होते. एक जन्माला आल्यानंतर पहिल्या 1-2 वर्षामध्ये आणि त्यानंतर पौगंडावस्थेमध्ये. जे पौगंडावस्थेत जवळपास 8 ते 10 सेंटीमीटर पर इयर या वेलोसिटीने वाढ होत असते. आणि म्हणजे तो फेज एवढा महत्वाचा आहे की त्या फेजमध्ये काहीही डिस्टर्ब झालं की फायनल हाईट ही शॉर्ट होणार. आणि त्यावेळेला आपण काही करू शकत नाही. त्यामुळे ह्या फेजमध्ये जर थायरॉइड असेल तर त्याचा उंचीवर परिणाम 100% होतो. आणि तो त्याच वेळी डिटेक्ट झाला आणि ट्रीट झाला तर फायनल ॲडल्ट हाईट नॉर्मल राहते. पण जर त्यावेळी ते नाही ट्रीटमेंट झाली तर मात्र परत जाऊन त्याची ट्रीटमेंट उंचीसाठी काही करता येत. एक्झॅक्टली. त्यामुळं मंडळी लक्षात ठेवा, ही जी फेज आहे अगदी 0 ते 2 वर्ष आणि नंतर मुलं किशोरावस्थेमध्ये येतात, तर त्यावेळेला हे लक्ष ठेवणं पण गरजेचं आहे की योग्य प्रमाणात सगळी वाढ मुलांची होतीये की नाही. सर, हा इन जनरल एक जेव्हा आपण बघतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की थायरॉइड डिसीज हा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. पुरुषांमध्ये कधी फारसा ऐकिवात येत नाही की थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, हायपो किंवा हायपर असा. का बरं असं का? त्याच्यामागचं कारण काय आहे? आणि समजा हा आजार मोठेपणी स्त्रियांमध्ये झाला तर मग त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्यांच्यावर औषधोपचार जे आहेत तर त्याबद्दल काय सांगा? बेसिकली मी जसं मगाशी सांगितलं की थायरॉइडचं मोस्ट कॉमन कॉज हे ऑटो इम्युनिटी आहे. आणि इम्युन सिस्टीम ही स्त्री आणि पुरुषामध्ये बऱ्यापैकी वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत असते. एक्झॅक्ट पिन पॉइंट रिझन आपल्याला अजून कळालं नाही की का स्त्रियांमध्ये फार आढळतं. म्हणजे जसं मलेरिया का होतो तर मलेरियाचा रोगजंतू माहिती आहे आपल्याला ह्याच्यामुळे, तसं का स्त्रियांमध्ये जास्त होतं माहित नाही. पण 100% स्त्रियांचं मध्ये प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त आहे. आणि प्रेग्नन्सी म्हणा किंवा पोस्टपार्टम पिरियड म्हणा ह्याच्यामध्ये ह्या थायरॉइडचं महत्त्व फार आहे. आणि स्त्रियांनी बेसिकली ज्यावेळी
जास्त वजन वाढायला लागतं किंवा फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग असेल. ओके. तुम्ही बघत असेल की आईमध्ये, आत्यामध्ये, बहिणीमध्ये जर थायरॉइडचा असेल, त्या स्त्रियांनी जास्त जागरूक राहणं आवश्यक आहे. कारण त्यांच्या फॅमिलीमध्ये जर असेल तर त्यांना व्हायची शक्यता ही वाढते ऑटोमॅटिक. मग या थायरॉइड एकदा ते डिटेक्ट झालं की मग औषधोपचार सुरू होतात, गोळ्या होतात. सर, या गोळ्यांचे काही साईड इफेक्ट असतात? म्हणजे असं म्हणलं जातं की अशा या गोळ्यांनी किडनीवर दुष्परिणाम होऊ शकतो, मग थोडंसं टाळाटाळ केली जाते. एका आजारातनं बरं होण्यापेक्षा दुसऱ्या आजाराला पुन्हा तोंड द्यायला नको, असं काहीतरी संमिश्र भावना असतात. तुम्ही काय सांगाल? नक्कीच, हे फार कॉमन आपल्या समाजामध्ये आढळतं. मला दर दिवशी जवळपास 4 ते 5 पेशंट हाच प्रश्न विचारतात की थायरॉइडच्या गोळ्यांचा काय प्रॉब्लेम एक्झॅक्टली. तर हे लक्षात घ्या की थायरॉइडची ट्रीटमेंट ही करणं जर डिटेक्ट झालं ते फार आवश्यक आहे. आता ही ट्रीटमेंट थायरॉइडची गोळ्यांच्या रूपातच असते. बेसिकली जर हायपोथायरॉइडिझम असेल, म्हणजे काय, थायरॉइडची हार्मोनची लेवल जर शरीरात कमी असेल तर ती योग्य प्रमाणात ठेवणं हेच त्या गोळीचं काम आहे. म्हणजे जेवढं पाहिजे त्याच डोसमध्ये जर आपण ती गोळी दिली तर त्याचा शरीरावर काहीही साईड इफेक्ट होत नाही. का बरं? कारण जे शरीरात कमी आहे तेच आपण वरून रिप्लेस करतोय. लक्षात घ्या, हे वेगळं मेडिसिन नाही आहे किंवा अँटीबायोटिक नाही आहे किंवा दुसरं काही गोष्ट नाही आहे की ज्यांनी दुसऱ्या अवयवावर काही त्याचा परिणाम हो. ओके. या औषधोपचारामध्ये फक्त गोळ्याच काम करतात का काही वेळेला ऑपरेशन झालं आणि थायरॉइड ग्रंथी काढून टाकली असंही ऐकायला येतं? तर हे काय आहे जरा सांगा आम्हाला सविस्तर. तर तुम्ही भरपूरदा बघितलं असेल की थायरॉइडला जास्त सूज आली की ती मानेच्या समोरच्या भागी दिसून येते. गळा असा फुगल्यागत दिसायला दिसतो. त्यालाच आपण गलगंड म्हणतो. ओके. आणि ह्या थायरॉइडच्या सुजेचे वेगवेगळे प्रकार आहेत. बेसिकली जर हायपोथायरॉइडिझम असेल तर ह्याला सूज येते, तो सगळ्यात कॉमन प्रकार आहे. पण मिडल एज 35-34 नंतर जर ही सूज दिसून यायला लागली तर मात्र त्यामध्ये काही कॅन्सरची गाठ किंवा अशा गोष्टी पण असू शकतात. आणि त्यावेळी जर ते तसं काही असेल तर ते ऑपरेशन करून ती ग्रंथी काढणं हे फार आवश्यक आहे. कारण ते थायरॉइडचा कॅन्सर जर स्प्रेड झाला तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स फार भयानक असतात. ओके. म्हणजे ती सूज असणं म्हणजे कॅन्सरच असतो? नो, कॅन्सर 10%, 90% ती सूज थायरॉइडचं काम कमी पडल्यामुळं. ओके. मग त्याचे वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन, जसं सोनोग्राफी आपण करतो, सोनोग्राफीमध्ये आपण बघतो की त्या सुजेचं कारण काय आहे. आणि जर आपल्याला सोनोग्राफीमध्ये काही तिथं गाठीसारखं दिसलं तर ते आपण FNAC नावाची टेस्ट करून ती मायक्रोस्कोप खाली तपासतो. आणि जर तसे कॅन्सर सेल्स आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये दिसले तर मात्र आपण ते गाठ ही काढून घेतो. ओके. म्हणजे हा ऑपरेशन हा शेवटचा उपाय आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. समजा जर असं ऑपरेशन करून ती ग्रंथी काढून टाकली तर शरीरावर त्या व्यक्तीच्या काही दुष्परिणाम होतात किंवा मग त्याला ते एखादं आपल्या शरीरामध्ये तो अवयव नाही तर त्याला आयुष्यभर परिणाम भोगावे लागतील असं काही होतं? बेसिकली ती ग्रंथी काढली की तो पेशंट हायपोथायरॉइड होतो. कारण T3 T4 ह्या त्या ग्रंथी सोडून बाकी कुठल्या अवयवातून तयार होत नाही. सो वी हॅव टू रिप्लेस द टॅबलेट्स आणि टॅबलेट्स त्याला लाईफ लॉंग घ्यावे लागतात. म्हणजे टॅबलेट तर घ्याव्या लागणारच आहेत. ओके. सर, असंही म्हटलं जातं की थायरॉइड हा आजार तुमचा समूळ नष्ट करतो असं सांगितलं जातं आणि मग वेगवेगळ्या पॅथीमधून सुद्धा असे औषधोपचार घेतले जातात. तर त्याला तुम्ही काय सांगा? बेसिकली थायरॉइडची जशी वेगवेगळी कारणं आहेत त्यामध्ये एक्झॅक्ट सायंटिफिक रिझन भरपूर आजारांमध्ये आपल्याला माहिती नाही. म्हणून भरपूरदा काय होतं की जे काही ॲलोपॅथिक ट्रीटमेंट आमची असते ती लॉंग टर्म असते. म्हणजे भरपूर दिवस असते. कारण शॉर्ट टर्म ट्रीटमेंट करून त्याचा भरपूर पेशंटमध्ये फायदा होत नाही. पण ज्यावेळी आम्ही हे सगळं काउन्सिलिंग करतो पेशंटचं की हे लॉंग टर्म असेल त्यावेळी मग पेशंट्स घाबरतात आणि त्यांना वाटतं की हे आता मला कायमची गोळी खावी लागणार किंवा काय, अशा गोष्टी त्यांच्या डोक्यात येतात. मला असं म्हणता येईल की जर आयुर्वेदिक होमिओपॅथिक तुम्ही घेऊ शकता, पण जर त्या थायरॉइडचं हॉर्मोनचं प्रमाण फारच लो असेल तर ते कुठल्याही आयुर्वेदिक होमिओपॅथिकने ती रिस्टोर होणं थोडं अवघड आहे. आणि मग तो आजार तुम्हाला आहे हे माहिती असून तुम्ही तसाच अंगावर काढताय असं त्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणजे हे एकूण सगळं ऐकल्यावर एवढंच लक्षात येईल किंवा तुम्ही काय सांगाल जाता की थायरॉइड डिसीज झालेला आहे तर अशा पेशंटनी काय काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यानं एकूणच म्हणजे औषधोपचार असतील किंवा त्याची मानसिकता असेल त्यानं बदलायला पाहिजे की हे मला झालंय, स्वीकृती म्हणतो आपण एखाद्या आजाराची. तर या सगळ्याबद्दल शेवटी जाता तुम्ही काय सांगाल? बेसिकली एक टेक होम मेसेज मला असं देता येईल की थायरॉइड झाला म्हणजे फार काय आभाळ कोसळलं हे पहिल्या डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. थायरॉइडचा बागलबुवा फार आपल्या समाजात आहे. थायरॉइड हा शब्द जरा ऑड आहे इंग्लिशमध्ये, म्हणजे थोडासा विचित्र वाटतो, पण इट इज नॉट व्हेरी सिरियस डिसऑर्डर.
त्याची ट्रीटमेंट योग्य पद्धतीने घेतली, योग्य वेळेसाठी घेतली तर हा आजार बरा होतो. आणि जरी बरा नाही झाला तरी जे रिप्लेसमेंट थेरपी आहे ती आपण योग्य पद्धतीने घेतली तर शरीरावर काही दुष्परिणाम होत नाही आणि नॉर्मल आयुष्य ते पेशंट जगू शकतात. ओके सर, मगाशी आणखी एक प्रश्न मला विचारायचा होता की हायपरमध्ये एखादा पेशंट बघतो, म्हणजे काही दिवसापूर्वी येणारे कपडे त्याला अचानक येईन असे होतात किंवा घातलेले कपडे सुद्धा फाडून काढायची वेळ येते, असे पण काही पेशंट आम्ही बघितलेले आहेत. तर हा काय प्रकार असतो? त्याला हे एक्स्ट्रीम थायरॉइड डिसऑर्डर, म्हणजे ज्यावेळी हायपोथायरॉइडिझम सिव्हिअर असतो त्याला आम्ही मिक्झिडिमा क्रायसिस म्हणतो, क्रायसिस. आणि ज्यावेळी हायपरथायरॉइडिझम एक्स्ट्रीम असतो त्याला थायरोटॉक्सिक क्रायसिस असं म्हणतो. सो क्रायसिस म्हणजे कुठल्याही आजाराचा एकदम शेवटचा टोक म्हणता येईल. अशा ह्याच्यामध्ये त्या रुग्णाच्या जीवाला सुद्धा धोका असतो, कारण ज्यावेळी हायपोथायरॉइड क्रायसिस होतो त्यावेळी हार्टवर फार लोड आलेला असतो आणि हार्टचं पंपिंगची कॅपॅसिटीज एकदम कमी झालेली असते. आणि अशा वेळी त्याची ट्रीटमेंट करणं हे फार जिकिरीचं असतं आणि ट्रीटमेंट करून पूर्ण प्रयत्न करून सुद्धा कधी कधी असे पेशंट दगावू शकतात. असं का होतं सर? पण बेसिकली तुम्हाला हायपोथायरॉइड लवकर डिटेक्ट नाही झाला आणि त्याचं फार वेळ तुमचा निघून गेला. ओके, जसं मी म्हटलं, गाडीतलं पेट्रोल रिझर्व्ह आलंय तर तुम्ही पेट्रोल पंपवर जाऊन गाडी भरता. एक्झॅक्टली. पूर्ण संपून गेलं आणि तशीच तुम्ही गाडी रेटायला लागला तर गाडी खराब होणार. एक्झॅक्टली तसंच आहे थोडं. अच्छा, म्हणजे दोन्ही हायपो किंवा हायपरमध्ये योग्य वेळेला औषधोपचार सुरू करणं हे महत्वाचं आहे. पण समजा औषधोपचार सुरू आहेत तर अशा वेळेला असं एकदम एक्स्ट्रीम कंडिशन होऊ शकते? फार कमी शक्यता आहे औषधोपचार चालू असेल तर, आणि ते योग्य डोस असतील तर, आणि फॉलोअप डॉक्टरांशी जसं 3 महिन्यांनी 6 महिन्यातून डॉक्टरांकडून चेक करून घेणं, रिपोर्ट्स करणं, त्याच्या लेवलनुसार डोस ऍडजस्ट केला तर अशी शक्यता फार कमी आहे. पण समजा डॉक्टरांचा फॉलोअप नाही घेतला, तुम्ही वर्षानुवर्ष जाऊन भेटलाच नाही आणि सेमच डोस कंटिन्यू केला तर मात्र हे आधीमध्ये त्रास असा होऊ शकतो. बरोबर. तर मंडळी, आपल्याला अगदी जातात अतिशय महत्त्वाचा मुद्दा मिळालेला आहे. सतत डॉक्टरांच्याकडे जाऊन फॉलोअप करणं आणि त्यानुसार तुमच्या त्या थायरॉइडच्या लेव्हलनुसार त्या गोळ्यांचे डोस कमी जास्त करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे जर केलं नाही तर काय होऊ शकतं हे सुद्धा आता डॉक्टरने आपल्याला सांगितलं. तर मंडळी, थायरॉइड हा डिसीज जसं आपण ब्लड प्रेशर किंवा शुगरचा, मधुमेहाचा आजार घेऊन जगतो, योग्य त्या प्रमाणात औषधं कमी जास्त करणं हे डॉक्टर आपल्याला देत असतात. त्याचप्रमाणे हे थायरॉइड डिसीज आहे, याला घाबरून जायचं कारण नाही, पण योग्य तो फॉलोअप घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर सर, आता आज इथे येऊन तुम्ही हे सगळं आम्हाला सांगितलं, त्यामुळे जे काही आमचे थायरॉइड डिसीजवाले पेशंट असतील आपल्याला ऐकणारे, ते नक्कीच कूल झालेले असतील, कारण त्यांच्या सगळ्या शंकांचं या कार्यक्रमामधून समाधान झालेलं आहे. डॉक्टर, तुम्ही इथे येऊन हे सांगितलं, मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटतोच आहोत. आज इथेच थांबतोय. नमस्कार.